आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक हर घर तिरंगा अभियानात उत्साहान सहभागी जावपाचें आवाहन केलां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्रकुल खेळ 2026च्या पदक विजेत्यां कडेन संवाद साधलो। भारतान बिगर जीवाश्म उर्जा निर्मिती क्षमतेन 300 गिगावॅटचो टप्पो पार केला। भारतीय नौदळ आणि अमेरिकन नौदळ हांचो स्फोटक आयुध विलेवाट ईओडी सराव 2026 आयच्यान कोचीच्या दक्षिण नौदल कमांडान जातलो। भारतीय हवामान खात्यान उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अस्तंत मध्य प्रदेशान आज उटंगराच्या पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला। आतां पुराय खबरो। हर घर तिरंगा मोहीम कालच्यान सुरू जाल्या आनी ती ह्या म्हयन्याच्या 17 तारखेमेरेन चलतली। ह्या अभियानाचो उद्देश नागरिकांक आपल्या घरांचेर तिरंगो फडकावपाक आनी देशभक्ती तशेंच राष्ट्रीय एकचार वाडोवपी कार्यावळींनी वांटो घेवंक प्रोत्साहन दिवप हो आसा। 2022 सुरू जाल्लो हो उपक्रम आतां जनसहभागाच्या एका भव्य मोहिमेंत रुपांतरीत जाला। राष्ट्रीय गीत वंदे मातरम हाका अंदू 150 वर्सां पुराय जाल्ल्यान अंदू ह्या मोहिमेक खासा म्हत्व आसा। तशेंच देशभरान वंदे मातरमाचें सामुहीक गायनूय जातलें। घर तिरंगा रथ घर तिरंगा घरोघरी तिरंगा प्रत्येक घरी तिरंगा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक हर घर तिरंगा अभियानात उत्साहान सहभागी जावपाचे आनी विकसीत भारत उबारपा खातीर आपलो सामुहीक संकल्प दृढ करपाचें आवाहन केलां। तिरंगा हो भारताच्या अभिमानाचें प्रतीक आसून प्रत्येक नागरिकाक देशा खातीर सर्वोत्तम योगदान दिवपाक हो राष्ट्रध्वज सतत प्रेरणा दीत आसता अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें। देश वंदे मातरमाचें 150वें वर्स मनयता आसतना अंदू हर घर तिरंगा अभियान राष्ट्रगीत वंदे मातरमाक समर्पित केल्ले खातीर प्रधानमंत्र्यांनी खोस उक्तायली। पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है। हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है। इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है। अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानार राष्ट्रकुल खेळांतल्या पदक विजेत्यांक मेळ्ळे। ह्या संवादा वेळार पदक विजेत्यांनी सर्तींतले आपले अनुभव प्रधानमंत्र्यांक सांगले। सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टान प्रधानमंत्र्यांनी म्हळें, ह्या प्रत्येकान आपल्या उत्कृश्ट कामगिरी वरवीं देशाक गौरवान्वित केला आनी ताच्या यशाक लागून जायत्या तरणाट्यांक प्रेरणा मेळटली। एक व्हिडिओ संदेश शेअर करतना खेळांत वांटो घेवपी लोक समृद्ध जातले अशें सांगून मोदी हांणी नागरिकांक सदांच भारताचो उत्सव वाडोवपाचें आवाहन केलें। खेलेगा वो खिलेगा। ऑलवेज चीयर फॉर भारत। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। ह्या वेळार युवा वेव्हार आनी खेळां मंत्री मनसुख मांडविया आनी युवा वेव्हार आनी खेळां राज्य मंत्री रक्षा निखील खडसे हाजीर आशिल्लीं। स्कॉटलंडांतल्या ग्लास्गोन 23 जुलय ते 2 ऑगस्ट मेरेन जाल्ल्या ह्या खेळांच्या पदक तालिकेन भारताक 34 सुवात मेळ्ळी। भारतीय खेळगड्यांनी वेगवेगळ्या खेळांच्या प्रकारांनी 13 भांगरा, 17 रुप्या आनी 9 कांस्य पदकां सयत एकूण 39 पदकां जिखलीं। लोकसभेंत आज 4 विधेयक मांडपाचे आसात। तातूंत ट्रिब्युनल सुदारणा विधेयक 2026, खण आनी खनिजां उदरगत आनी नियमन दुरुस्ती विधेयक 2026, केरळ नाव परिवर्तन विधेयक 2026 आनी राष्ट्रीय सहकारी उदरगत महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 हांचो आस्पाव जाता। राज्यसभेन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 विचारार्थ आनी संमती खातीर मांडटल्यो। ह्या विधेयकाचो उद्देश बँकरांच्या नोंदीशी संबंदीत पुराव्याबाबत कायदो करप आनी ताका आधुनीक डिजिटल बँकिंग पद्दती कडेन सुसंगत करप हो आसा। कर आकारणी आनी हेर कायदे सुदारणा विधेयक 2026 हे सुद्दां सभाघरान विचार आनी संमती खातीर मांडटले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन। तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन।
एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर. भारतान बिगर जीवाश्म उर्जा निर्मिती क्षमतेन 300 गिगावॅटचो पावंडो हुपलो. ही म्हत्वपूर्ण कामगिरी फाटल्या म्हयन्याच्या 31 तारखेक साध्य जाली. 2030 मेरेन निश्चित केल्ल्या 500 गिगावॅटच्या उद्दिष्टां पैकी 60% मायज उद्दिष्ट भारतान साध्य केला. देशाच्या एकूण उर्जा निर्मिती क्षमतेन बिगर जीवाश्म इंधन उर्जा क्षमतेचो वांटो 54% मायज जाल्ल्याचें नवीकरणीय उर्जा मंत्रालयान एका निवेदनात म्हळां. मंत्रालयान नमूद केलें की वेगवेगळ्या क्षेत्रां मदल्या भरीव योगदानाक लागून नितळ उर्जा निर्मितीन ही वाड शक्य जाल्या. सौर उर्जा हे वाडीचें मुखेल इंजीन ठरलां. सरकारान अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक राहुल नवीनांचो कार्यकाळ ह्या म्हयन्याच्या 13 तारखेसावन फुडल्या वर्सा 13 ऑगस्ट मेरेन 1 वर्स वाडयला. 31 जुलय 2027 ह्या दिसा ताच्या थारायल्ल्या निवृत्ती उपरांत सेवेंतली मुदतवाड चालूच उरतली. भारतीय महसूल सेवा IRSच्या 1993 बॅचीचे अधिकारी राहुल नवीनांचो कार्यकाळ वाडोवपाक मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीन मान्यताय दिल्या. भारतीय नौदळ आनी अमेरिकन नौदळ हांच्यांतलो स्फोटक आयुध विलेवाट EOD सराव 2026 आयच्यान ह्या म्हयन्याच्या 14 तारीख मेरेन कोचीच्या दक्षिण नौदळ कमांडान जातलो. दोनूय नौदलां मदलो खासा प्रशिक्षीत डायव्हिंग आनी स्फोटक आयुध विलेवाट पथकां मदीं परस्पर कार्यक्षमता वाडप आनी वेवसायीक सहकार्य आनीक घटमूट करप हो ह्या द्विपक्षीय सरावाचो उद्देश आसा, अशें संरक्षण मंत्रालयान सांगलें. 5 दीस चलपी ह्या सरावान विशय तज्ञांचें चर्चासत्र, परस्पर प्रशिक्षण, उपकरणाची प्रात्यक्षिकां आनी प्रत्यक्ष प्रसंगाचेर आदारीत सराव हांचो आस्पाव आसतलो. भारतीय नौदळ आनी अमेरिकन नौदळ 2005 सावन संयुक्त बचाव कार्य आनी स्फोटक आयुध विलेवाट सराव आयोजीत करता. हो सराव ह्या खासा द्विपक्षीय प्रशिक्षण सरावाची 8वी आवृत्ती. महाराष्ट्रांतल्या बारामती विमानतळार सेस्ना C-172 विमान धांवपट्टे भायर वचपाच्या घडणुकेची प्राथमीक चवकशी नागरी विमानन महासंचालनालयाचे हवाई सुरक्षा पंगड करतलो, अशें नागरी विमान मंत्रालयान सांगलां. हो पंगड घडणुकेची परिस्थिती आनी कारणां तपासतलो, अशें मंत्रालयान सांगलें. हे विमान सर्किट एंड लँडिंग इमर्जन्सी अर्थात आपतकालीन परिस्थितीच्या प्रशिक्षणा खातीर वापरताले. ह्या घडणुकेन कसलीच दुखापत किंवा जिवीतहानी जाल्ल्याची खबर ना. मात्र विमानाच्या प्रॉपेलर, इंजिन कावलिंग आनी नोज लँडिंग गियराक प्राथमीक स्वरुपाचें लुकसाण जालां. लुकसाणाचें सविस्तर मुल्यांकन संबंदीत प्राधिकरणा कडल्यान करतले. उत्तराखंड सरकारान शेतयेन ताच्या जोड क्षेत्रांच्या दीर्घकालीन विकासा खातीर 20 वर्सांच्या उत्तराखंड शेती कृती आराखडो तयार करपाची प्रक्रिया सुरू केल्या. हातूंत राज्याच्या 13 जिल्ह्यांचो आस्पाव आसतलो. पंतनगर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवेंद्र कुमार कश्यप हांची प्रकल्प समन्वयक म्हूण नेमणूक केल्या. ह्या कृती येवजणेन शेती, बागकाम, पशुपालन, रान संवर्धन, हवामान बदल, जैवविविधताय, स्थलांतरीत आनी रोजगार निर्मिती ह्या 21 विशयात्मक क्षेत्रांचो आस्पाव जातलो. भारतीय हवामान खात्यान उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आनी अस्तंत मध्य प्रदेशान आज उटंगाराच्या पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फुडले 2 दीस दिल्ली, हरियाणा, चंदीगड, आसाम, मेघालय, उदेंत मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आनी लडाखांत उटंगाराचो पावस पडटलो, असो अदमास हवामान खात्यान दिला. पंजाब, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरान अशेंच हवामानांत आसपाची शक्यताय आसा. मजगतीं अंदमान आनी निकोबार जुंवे, केरळम, माहे, लक्षद्वीप, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी तेलंगणान वादळी वाऱ्या सयत जोगला आनी गडगड मारपाची शक्यताय आसा. उझबेकिस्तानांतल्या ताशकंदान जाल्ल्या आशियाई ज्युनियर वजन उखलपाच्या सर्तींत भारतीय वजन उखलपी महाराजन अरुमुगा पांडियनान दादल्यांच्या 65 किलो गटान रुप्या पदक जिखलें. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक हर घर तिरंगा अभियानात उत्साहान सहभागी जावपाचें आवाहन केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्रकुल खेळ 2026च्या पदक विजेत्यां कडेन संवाद साधलो. भारतान बिगर जीवाश्म उर्जा निर्मिती क्षमतेन 300 गिगावॅटचो पावंडो हुपलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजच्यो 6:30.